रोज रोज फोडणीचं वरण किंवा वेगवेगळ्या रस्सा भाज्या खाऊन जर तुम्ही कंटाळला असाल, तसं हे छान चटपटीत आंबट चवीचं टोमॅटोचं सार किंवा टोमॅटोचं रस्सम तुम्ही एकदा नक्की करून पहा। एकदम वाफाळतं मस्त चटपटीत नुसत्या सुगंधाने प्यावंसं वाटणारं आणि गरमागरम भाताबरोबर टाकून खावंसं वाटणारं असं हे रस्सम तुम्हाला एकदा नक्की करून पाहायला हवं। कारण एकदा जर बनवलं की नेहमी नेहमी असंच बनवाल हे तुम्हाला मी गॅरंटीने सांगते। रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे, म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। टोमॅटोचा सार किंवा टोमॅटो रसम बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण अर्धी मूठ आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 30 ते 35 ग्राम चिंच घेतलेली आहेत। सुरुवातीला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि कपभर पाण्यामध्ये आपण ही 2 तासासाठी भिजत ठेवलेली आहे। तुम्हाला हवं असेल तर रात्रभर सुद्धा तुम्ही ही भिजत ठेवू शकता। तर इतक्या चिंचासाठी आपण साधारणतः 4 मध्यम आकाराचे, मोठे असतील तर फक्त 2च टोमॅटो तुम्हाला इथे घ्यायचा आहे। टोमॅटो